सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आत्मकल्याणाचे व आत्महिताचे ज्ञान समजावून सांगणे फार कठीण असते आणि ऐकणाऱ्याला सुद्धा ते कंटाळवाणे व रुक्ष वाटते। म्हणून ह्या ज्ञानामध्ये मतित्रयामुळे अधमती, अधगती, अधरती या मतित्रयामुळे या आत्मकल्याणाच्या ज्ञानामध्ये मनुष्याला तेवढी अभिरुची नसते आणि कंटाळवाणे व वृक्ष असल्यामुळे ते जाणून घेण्याकडे, ते समजून घेण्याकडे तो फारसा म्हणजे त्याच्यामध्ये प्रयत्न करीत नाही। तरी पण आत्मउद्धाराचे, आत्महिताचे ज्ञान देणाऱ्यांनी आपले ज्ञान सांगत राहावे, थांबू नये। ज्यांना हे आत्महिताचे ज्ञान कळेल तो त्या ज्ञानानुसार स्वतःमध्ये बदल करून घेईल आणि ज्याला हे ज्ञान कळणार नाही त्याला स्वतःची पात्रता तरी कळेल। आणि म्हणून हे ज्ञान सांगत राहावे, परंतु सामान्य लोकाला हे ज्ञान कळत नाही। म्हणून ज्ञानी यांनी हलकं फुलकं विनोद, त्याच्यानंतर करमणुकीसारख्या गोष्टी सांगणे, विनोद करणे, हे करीत बसण्यापेक्षा आत्महिताचे ज्ञान समाजाला कळत नाही म्हणून ते आत्मकल्याणाचे ज्ञान बाजूला ठेवून करमणूक प्रधान विनोद वगैरे सांगून ज्ञानी यांनी विनोदाचार्य बनणे योग्य नाही। त्यांनी आत्महिताचे ज्ञान सांगतच राहावे। आता हे आत्महिताचे ज्ञान सांगत असताना ज्ञानी यांना अडथळे पण येतात, अडचणी पण येतात। सगळ्यांनाच हे ज्ञान आवडतं, पटतं आणि ते त्याचा स्वीकार करतील असं नाही। हे ज्ञान, आत्महिताचे ज्ञान सांगत असताना त्याला ग्रंथ प्रमाण, शास्त्र प्रमाण अवश्य देत जावे। जर ग्रंथ प्रमाण, शास्त्र प्रमाण दिलं नाही तर वक्ता स्वतःच्याच मनाने काहीतरी बोलतो आणि वक्ता काहीतरी स्वतःच काहीतरी सांगून आणि चुकीवरती बोट ठेवतो, निंदा करतो, असा सामान्य जणांचा समज होण्याचा संभव असतो। आणि म्हणून आत्महिताचे, आत्मकल्याणाचे ज्ञान देत असताना ते प्रमाणासह ग्रंथाचे प्रमाण किंवा ईश्वर अवताराच्या श्रीमुखीचे प्रमाण किंवा संताचे प्रमाण अवश्य दिले जावेत। आता साधारणपणे अलीकडे किंवा कधी ज्यावेळेस प्रवचन करतात विद्वान लोक, त्यावेळेस प्रवचनामध्ये सुद्धा काही विचार द्यायचे असतील तर त्याचे प्रमाण, ग्रंथाचे प्रमाण, शास्त्राचे प्रमाण हे अवश्य दिलेच पाहिजेत। जर प्रमाण न देता जर ज्ञान सांगतो म्हणलं तर त्याची जबाबदारी पूर्णपणे वक्त्यावरच येते आणि म्हणून त्या ठिकाणी एक वादविवादाचा विषय उभा राहू शकतो। आणि ग्रंथ समोर ठेवून जर ज्ञानाचे निरूपण केले तर त्या ग्रंथांमध्ये जे जे काही वर्णन आहे, जे जे काही मार्गदर्शन आहे ते श्रोते लोक निमूटपणे स्वीकार करतात, निमूटपणे स्वीकार करतात। उदाहरणार्थ, यांती देवव्रता देवान पितॄन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या यांती मध्यो जिनोपिमाम, हा गीतेतील विचार आहे।
जे देवतांची भक्ती करतात ते देवतांना प्राप्त होतात, जे पितरांची भक्ती करतात ते पितरांना प्राप्त होतात, जे भूतांची समाधीची पूजा करतात ते भूतखेत प्रेताला प्राप्त होतात, आणि जे माझी भक्ती करतात ते मला प्राप्त होतात. हे ज्ञान भगवद्गीतेतील अध्याय व श्लोकाचे प्रमाण देऊन जर सांगितलं तर समोरचे जे श्रोते असतात ते श्रोते ते सहजतेने स्वीकार करतील. कारण हे प्रमाणासह सांगितल्यामुळे ते ज्ञान त्यांना स्वीकार करावेच लागते आणि करावे अशी त्यांची मानसिकता बनते. परंतु प्रवचनकाराने प्रवचनामध्ये भगवद्गीता ग्रंथाचा उल्लेख न करता आणि त्या श्लोकाचा अध्यायाचं प्रमाण न देता हाच विचार जर प्रवचनामधून सांगितला की समाधीची पूजा केल्याने परमेश्वराची प्राप्ती होत नाही, परमेश्वराचीच भक्ती करायला पाहिजे आणि समाधीची पूजा करणं हे अज्ञानपणाचं आहे, असं जर त्या प्रवचनकारांनी प्रमाण न देता भगवद्गीता ग्रंथाचं म्हणजे उल्लेख न करता प्रमाण न देता जर हे ज्ञान सांगितलं तर श्रोत्यांचा गैरसमज होतो आणि मग ते म्हणतील की तुम्ही मनानीच आमच्या श्रद्धेवरती प्रहार करीत आहात, आणि म्हणून त्या ठिकाणी कदाचित वादविवाद पण उपस्थित होऊ शकतो. आणि म्हणून प्रवचनकार ज्यावेळेस ग्रंथाच्या प्रमाणाशिवाय बोलत असतात त्यावेळेस त्यांच्यासमोर एक फार मोठी अडचण निर्माण होते. सत्य सांगत असताना त्यांना अडथळे येतात, कारण सत्य सांगितलं तर सख्या आईला सुद्धा ते मान्य होत नाही, अशी एक मराठीमध्ये म्हण आहे. आणि त्यामुळे मग प्रवचन करत असताना मग लोकांना जे भावतं, लोकांना जे आवडतं आणि लोक ज्याच्यामध्ये खुश राहतात अशाच गोष्टी सांगण्याकडे मग प्रवचनकाराचा कल वाढतो. जे आत्मकल्याणाचं आहे, जे आत्महिताचं आहे, जे कटू आहे पण सत्य आहे, मग ते सांगण्याकडे प्रवचनकार जास्त धजत नाहीत, त्या गोष्टी सांगण्याकडे त्यांचा कल नसतो. आणि मग ते व्यवहारातील आणि जे लोकांना त्याच्यामधून करमणूक होते, हास्यविनोद होतो, ह्याकडे त्यांचा कल वाढतो. आणि म्हणून ज्ञान देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रमाणासहित बोलणे. प्रमाणासहित ग्रंथाच्या उल्लेखाने बोलले असता श्रोते ते प्रत्येक ज्ञान ते त्यांच्या आचरणावर बोट ठेवणारे असलं तरी ते स्वीकारतात. कारण त्या ठिकाणी प्रवचनकाराची प्रमाणासह बोलणाऱ्यांची ही भूमिका असते की मी पोस्टमन आहे, त्या ज्ञानी यांनी, त्या परमेश्वरांनी ग्रंथाद्वारे पाठवलेलं हे पत्र आहे ते तुमच्या हाती मी पोहोचवत आहे. ज्याप्रमाणे एखादा पोस्टमन असतो तो पत्र वाटण्याचे कार्य करतो आणि प्रत्येक दारादारामध्ये जाऊन तो पत्र देतो आणि त्या पत्रामध्ये शुभ वर्तमान असतो किंवा अशुभ वर्तमान असतो, शुभ असेल किंवा अशुभ असेल. पत्रामध्ये शुभ वर्तमान आला तर ज्याला पत्र पोहोचलं तो खुश होतो, अशुभ वर्तमान आला तर दुःखी होतो. पण यामध्ये पोस्टमन सांगतो की याच्यामध्ये मी फक्त वरून जसं पत्र आलं तिकडून ते पत्र तुमच्या हाती देत आहे, त्याच्यामधला वर्तमान शुभ असेल की अशुभ असेल याच्याशी माझा काही संबंध नाही. त्या भूमिकेतून ज्ञान दात्यांनी ज्याप्रमाणे परमेश्वर अवतारांनी सांगितलेले जे ग्रंथामध्ये आहे आणि ते ग्रंथामध्ये असलेले मी जसं आहे तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि अशी भूमिका घेऊन ग्रंथाचे किंवा शास्त्राचे प्रमाण देऊन जर तो ज्ञानाचं दातृत्व करत असेल तर त्या ठिकाणी श्रोते असतात ते निमूटपणे स्वीकारतात आणि कितीही कटू सत्य सांगितलं तरी ते कटू सत्य ते स्वीकारतात. आणि म्हणून वक्त्यांनी प्रमाणासह ग्रंथाच्या उल्लेखासह सत्य ज्ञान प्रदान करण्याचं कार्य करीत राहावे. अज्ञानी लोकांना किंवा सामान्य जनाला ते समजले आणि नाही समजले तरी आपलं ज्ञानदानाचं कार्य करीत राहावे. श्री चक्रधर स्वामी की जय.